अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून. मागील अध्याय क्रमांक 37 यामध्ये आपण पाहिला गृहस्थाश्रमातील आचारधर्म. चला तर मग आज आपण पाहूया अध्याय क्रमांक 38. अध्याय 38. भास्कर ब्राह्मणाची समाराधना. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, भक्तगण श्री गुरु श्री सरस्वतींना द्रव्य अर्पण करीत, पण त्याचा स्वीकार न करता श्री गुरु त्या भक्तांना अन्नदान करावे सांगत. त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधना चालत. एकदा कश्यप पुत्र असलेला भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला होता. आपण श्री गुरूंना स्वस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्याचा संकल्प होता. पण नित्य चालणाऱ्या समाराधनांमुळे त्याला श्री गुरूंना जेव घालण्याची संधीच मिळाली नाही. 3 महिने तो इतरांनी दिलेल्या भोजनाचा लाभ घेत होता. ही गोष्ट काही लोकांना समजली. ते कुत्सितपणे हसून मिळाले, हा ब्राह्मण श्री गुरूंना भोजन देण्याचे निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहतोय. याला लाज कशी वाटत नाही? सामग्री तुटपुंजी आणली आहे. त्या श्री गुरु, त्यांचे शिष्य, त्याचे भक्त कसे काय जेवणार? त्याने सर्वच लोक त्याची उघड चेष्टा करू लागले. असे एके दिवशी श्री गुरु भास्कराला म्हणाले, स्वयंपाक तयार कर, आज मी तुझ्याकडची भिक्षा घेणार आहे. ते ऐकून आनंदित झालेल्या भास्कराने बाजारातून तूप, भाज्या आदी वस्तू आणून सोहळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट ब्राह्मणांना कळतात आज मठात समाराधना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जाण्यास निघाले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आज इथे जेवायचे आहे, तुम्ही सर्वांनी स्नान करून या. त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली. काही वेळाने श्री गुरूंनी भास्कराला त्या ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले. भास्कराने नदीवर जाऊन मित्रांना श्री गुरूंचा निरोप सांगितला. ते म्हणाले, मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल. तेथे लवकरून आम्ही काय करू? तोपर्यंत सर्व स्वयंपाक करून श्री गुरूंना जेवू घाल. भास्कराने मठात येऊन श्री गुरूंना ब्राह्मणांचा विचार सांगितला. श्री गुरु त्याला म्हणाले, मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे. तू आम्हा सर्वांना वाढावायचे आहेस. भास्कर विचारत पडला, 2-3 माणसांना पुरेल एवढे स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्राह्मण समाज कसा काय जेवणार? याचीच त्याला चिंता वाटत होती. पण श्री गुरु आपले सत्व राखतील त्याची त्याला दृढ श्रद्धा होती. मग श्री गुरूंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले. त्यांना 4000 पत्रावळी बनविण्यास सांगितल्या. श्री गुरूंच्या आज्ञेने भास्कराने सर्व ब्राह्मणांना सकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही. तुझे अन्न एवढेसे आमच्या पात्रात एक शीत वाढणार आहेस की काय? भास्कर काहीच बोलला नाही. श्री गुरूंवर बाळ टाकून तो गप्प राहिला. भास्कराने श्री गुरूंची भक्तिभावाने पूजा केली. मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली. श्री गुरूंनी त्याला स्वतःचे वस्त्र दिले. त्या वस्त्राने भांड्यांवर आच्छादन घालण्यास सांगितले. त्याप्रमाणे भास्कराने करता श्री गुरूंनी त्या भांड्यांवर स्वस्ते अभिमंत्रित जलाने प्रोक्षण केले. मग ते भास्कराला म्हणाले, पत्रावळी मांडलेल्या आहेत, आता वाढायला घे. ही वस्त्र मंत्र काढू नकोस. ते किंचित बाजूला सरकून या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रात काढून घे आणि मगच वाढ. त्याप्रमाणे भास्कराने एकेका पत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला. श्रीगुरूंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले. तेही भराभर वाढू लागले. ही सर्व मंडळी जेवढे अन्न भरून येत होते तेवढे अन्न मूळ पात्रामध्ये पुन्हा भरलेले दिसत होते. ते पाहून वाडप्यांना व पंक्तीत बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटले. श्रीगुरूंच्या अगाध लीलेचे सर्वांना मोठे कौतुक वाटत होते. श्रीगुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर स्वाद घेतला. श्रीगुरूंनी त्या प्रत्येकाला तांबूल देण्याची व्यवस्था केली होती. मग ब्राह्मणांची कुटुंबे जेवली. गावातील सर्व जातीच्या लोकांनी तेथे येऊन भोजन केले. पांतस्थ जेवले, गोरेवासरी जेवली. पोटभर अन्न खाऊन पशु पक्षी तृप्त झाले. त्या दिवशी गाणगापुरात कोणीही उपाशी राहिला नाही. तरी ती पात्रे तशीच भरलेली होती. श्रीगुरूंनी वस्त्र काढून घेतली. पात्रातील अन्न जलचरांना घालण्यास सांगितले. भास्कराचा आनंद काय वर्णन करावा. त्याने श्रीगुरूंना कृतज्ञतेने नमस्कार केला. त्यांची स्तुती केली. श्रीगुरूंनी त्याला तुझे दारिद्र्य दूर होईल, तुझे पुत्रपौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला. या घटनेमुळे श्रीगुरूंची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. येथे आपला 38वा अध्याय समाप्त होते. आता आपण पुढील कथा पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.